म्हणजे राघवचा लाईफ टाइम क्लायंट काव्य आहे तर. मग काय तुला माहितीये का, आम्ही जेव्हा शिडीवर चढून काव्याच्या बेडरूम मधून आत उतरलो ना, तेव्हा हे दोघं मस्त लव्हबर्ड सारखे कॉफी पित होते. रोमॅन्टिक होतं ना. तिने जेव्हा आम्हाला बघितलं ना, असली तत्वापा झाली. म्हणजे राघव तर लगेच सॉरी 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 बोलायला लागले का? काव्या तर तिचे मॉम डॅड उठतील म्हणून इतकी घाबरली होती, पण नंतर ते खरंच उठले असते म्हणून आम्ही लगेच निघून आलो इकडे. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आकांक्षा. गुड. काय मग माझी बायको काल कुठल्या रागात गात होती? तिने ना नवीन एक झोपमोड नावाचा राग इन्व्हेंट केलाय. तानसेनच्या गाण्याने कसा पाऊस पडायचा ना, तसा हिच्या गाण्याने माणूस पडतो बेडवरनं खाली. आणि मग रात्रभर कधी झोपच लागत नाही त्याला. तुला व्यवस्थित लागली ना का झोप? हो. ए आकांक्षा, तू उभी का बस ना, मस्तपैकी कॉफी करतो मी. नको, मी घरी जाऊन फ्रेश होते आणि मग तिकडेच पिते कॉफी. अगं. ओके बाय. अगं बाय. बाय. शाल्मली, काल तुमचं बोलणं झालं ना, म्हणजे त्यांनी तुला सांगितलं का, त्यांनी मला लग्नासाठी नकार का दिलाय? म्हणजे कारण सांगितलं, त्यांचा प्रॉब्लेम सांगितलं का काय? मला सांग ना प्लीज. शाल्मली, एक रिक्वेस्ट होती. मी श्रीकांतला लग्नासाठी हो म्हणाली आहे. प्लीज मिस्टर विनयना सांगू नकोस. त्यांना सहन नाही होणार. संधी मिळाली ना की मी त्यांना नीट सांगेन, सगळं समजावून सांगेन. ते खूप साधे आहेत अगं आणि मोठ्या मनाचे आहेत. मला खात्री आहे मला नक्की माफ करतील. काय बडबडतेस तू हे? अगं तुला कळतंय का, तू खूप मोठी चूक करतेस. आणि श्रीकांतशी लग्न करून तू कधी आनंदात नाही राहू शकणार. हा, आपण नेहमी स्वतःच्या आनंदाचाच का विचार करतो? आणि सध्या मला काका काकू आणि श्रीकांतचा आनंद जास्त महत्वाचा वाटतो. प्लीज मिस्टर विनयना, तू नाही सांगणार.